श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, तर मकर संक्रांतीला तुमच्या नशिबाची पतंग उंच उंच भरारी मारत वर जावी म्हणून ज्योतिषशास्त्राने सांगितलेले काही उपाय आहेत ते आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी करायचे आहेत। मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते, त्यामुळे रात्र लहान होते आणि दिवस मोठा होतो। तसेच हा कालावधी पुण्यसंचयाचा काळ मानला जातो। ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी पुढील गोष्टी केल्यास लाभ होतो। जेव्हा सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो। 2025 मध्ये 14 जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे। हा सण देशातील सर्व राज्यामध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो। नाव वेगवेगळे असले तरीही आनंद उत्साह सर्वत्र सारखाच असतो आणि या आनंदाच्या क्षणात दुसऱ्यांनाही आनंद देता यावा या दृष्टीने दान धर्म देखील केला जातो। मात्र दान कोणत्या वस्तूचे करावे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीला दानाचे विशेष महत्त्व आहे। मकर संक्रांती यावेळी 14 जानेवारी या दिवशी साजरी केली जाणार आहे। मकर संक्रांत साजरी करण्याचे विशेष कारण म्हणजे सूर्य धनुराशीतून मकर राशीत जातो, उत्तरायण सुरू होते। या निमित्ताने नात्यांमध्ये गोडवा वाढावा म्हणून तिळगुळ, तांदूळ, उडीद अशा प्रकारे या पदार्थांचे दान करावे असं सांगितलं जातं। मकर संक्रांतीच्या दिवशी लोक दान करतात, उपवास करतात, स्नान करतात, विधी इत्यादी करतात। मकर संक्रांतीनंतर थेट होळीपर्यंत थंडी सुरू असते, त्यामुळे या काळात संक्रांतीच्या निमित्ताने गोरगरिबांना शाल, स्वेटर, ब्लँकेट अशा वस्तू तुम्ही दान करू शकता, अन्नदान करू शकता। आपण केवळ घेण्यासाठी नाही तर देण्यासाठीही जन्माला आलो आहोत याची जाणीव या सणाच्या निमित्ताने धर्मशास्त्रांकडून केली जाते। तिचे पालन करूया आणि दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद आणूया आणि पुण्य संचय करूया। तसेच मिठाई, तिळवडी, गुळपोळी, खिचडी असेही पदार्थ दान करू शकता। पूर्वीच्या काळी संक्रांतीच्या निमित्ताने ब्राह्मण भोजन दिले जाई, आताही आपण ते करू शकता। भोजन शक्य नसेल तर तुम्ही ब्राह्मणाला शिदा आटा देऊ शकता। त्याचबरोबर शाळेची पुस्तकं, उपयोगी वस्तू तसेच गोरगरिबांना अन्नधान्य दान करू शकता, ज्यामुळे तुम्हाला पुण्य संचय करता येईल। धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव आपला पुत्र शनीवरील रागाचा त्याग करून आपल्या घरी गेले, त्या कारणाने संक्रांतीच्या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्याने पुण्य 1000 पटीने वाढते आणि या दिवशी शनिदेवाची पूजा केल्याने शनिदोष दूर होतो आणि धनाशी संबंधित समस्या दूर होतात। जर तुम्हीही समस्यांनी घेरलेले असाल, समस्या जीवनातील दूर होत नाही, तर मग मकर संक्रांतीच्या दिवशी दानधर्मासाठी सर्वोत्तम काळ आहे असं म्हटलं जातं। मकर संक्रांतीच्या दिवशी एक दिवा शुद्ध तुपाचा आणि दुसरा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा। यानंतर उंबरठ्यावर डाव्या बाजूला तिळाचा दिवा आणि उजव्या बाजूला तुपाचा दिवा ठेवावा। त्यानंतर 14 कवड्या घेऊन केसर दुधाने आंघोळ करून गंगाजलने धुवून शुद्ध करा। आता देवी लक्ष्मीच्या मूर्तीसमोर बसून ओम संक्रांतय नमः या मंत्राचा 14 वेळा जप करा। त्यानंतर संध्याकाळी पुन्हा त्याच पद्धतीने 2 दिवे लावा आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तिळाचा दिवा आणि तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा ठेवा। असं मानलं जातं की या उपायाने वर्षभर घरात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते। संक्रांतीच्या दिवशी तांब्याचे भांडे शुद्ध पाण्याने भरून घ्या। त्यामध्ये कुंकू, अक्षदा, काळे तीळ आणि लाल फुलं टाकून सूर्यदेवाला जल अर्पण करा। ओम गृहिणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करा आणि सूर्यमंत्राचा जप किमान 501 वेळा करा। यानंतर पितरांना काळ्या तिळाचे पाणी अर्पण करा। मकर संक्रांतीच्या दिवशी हा उपाय केल्याने पितर वर्षभर प्रसन्न राहतात आणि त्यांना समृद्धीचा आशीर्वाद देतात। तसेच या दिवशी गूळ, तूप, तीळ आणि खिचडी दान करणे खूप शुभ मानलं जाते। या उपायाने घरात सुख समृद्धी नांदते आणि वर्षभर घरात धनाचा आशीर्वाद राहील, कसलीही कमतरता पडणार नाही। आशा करते की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल। आवडल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर अवश्य करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।